2025 साल संपलं, आता 2026 साली आपल्याला काय इन्क्रिमेंट मिळणार आपल्या सॅलरीमध्ये, पगारामध्ये, अशा प्रकारचा जो विचार करतात ना, त्या सगळ्या एम्प्लॉयी मित्रांना ना माझा प्रामाणिक सल्ला आहे तुझ्या माध्यमातून, की गेल्या वर्षाच्या 2025च्या पहिल्या हाफमध्ये, पहिल्या 6 महिन्यामध्ये जवळपास $4.8 बिलियन एवढी इन्व्हेस्टमेंट झाली आहे स्टार्टअप्समध्ये. $1 बिलियन म्हणजे 90,000 करोड, म्हणजे 45,000 करोड. पुढच्या 6 महिन्यामध्ये पण साधारणपणे तेवढीच झाली असणार. म्हणजे याचा अर्थ 1,00,000 करोड रुपये इन्व्हेस्ट झाले स्टार्टअप्समध्ये. तर माझा असा सल्ला आहे सगळे जे नोकऱ्या करतात त्यांना, की जागे व्हा आणि आता हा चान्स आहे. पुढचे 3, 4, 10 वर्ष ही स्टार्टअपसाठी भारतामध्ये प्रामुख्याने खूप मोठी बूम असणार आहे. तुमच्याकडे जर का काय आयडिया असतील, तुम्हाला जर का कुठले प्रॉब्लेम्स लोकांची भेडसावत असतील आणि त्याला सॉल्व्ह करण्याचे तुमच्याकडे आयडियाज असतील, तर दिस इज द टाईम, गेट आउट ऑफ इट. आणि त्याला जर का तुम्ही टेक्नॉलॉजी यूज करून जर का सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार असाल, तर तुम्ही ॲक्च्युली भन्नाट गोल्ड माइनवरती बसलेला आहात. उगाच 10-15% इन्क्रिमेंट सॅलरीमध्ये अडकून पडू नका. स्टार्टअप्समध्ये घुसा आणि ॲक्च्युली व्हॅल्यू क्रिएशन करा. केवळ तुमच्यासाठी नाही, तर ॲक्च्युली देशासाठी सुद्धा.